गेल्या पिढीतले प्रख्यात लोकप्रिय चित्रकार ज्यांनी असंख्य दिवाळी अंकांची वेष्टनं चित्रित केली, स्वतःचा दिवाळी अंक काढला. त्यांची स्वतःची एक शैली होती. म्हटलं तर पारंपरिक, म्हटलं तर शैलीदार, स्टायलाइज्ड, पण अत्यंत नेत्रसुखदायी आणि प्रवाही अशा चित्रकाराची कन्या, जिने पेंटिंग्समध्ये स्वतःची एक वेगळीच शैली निर्माण केली. अनेक पुरस्कार मिळवले, पण ती तिथेच थांबली नाही, तर तिने सिरॅमिक्स या वेगळ्याच माध्यमातून काम करायला सुरुवात केली. त्यातही प्रावीण्य मिळवलं. सगळीकडे सिरॅमिक्समध्ये केलेल्या घरगुती वस्तू किंवा बंगले, इमारती, स्नानगृह यांच्यासाठी चित्रित केलेल्या आकर्षक लाद्या, तिने केलेले मुखवटे तर विशेष उल्लेखनीय. असे एकमेवाद्वितीय अशी आमची मैत्रीण प्रतिमा दलाल वैद्य. आज तिला आपण भेटणार आहोत. प्रतिमाने आपली स्वतःची एक शैली निर्माण केलेली आहे आणि ती फक्त चित्रकर्ती न राहता कलेतली एक वेगळीच अशी एक शाखा निर्माण केली आहे, ती म्हणजे सिरॅमिक्स. सिरॅमिक्समध्ये तिने खूप 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 काम केलं आहे. तर आज आपण तिच्याशी गप्पा मारूया आणि तिचं कामही बघूया. मला सांग की तुझ्या बाबांचा तुझ्यावर काही प्रभाव नाही का झाला? त्यांची एक विशिष्ट स्टाईल होती, शैली होती. म्हणजे म्हटलं तर पारंपरिक, म्हटलं तर आधुनिक, अत्यंत मोहक, नेत्र सुखदायी अशी त्यांची चित्र असायची. म्हणजे एक काळ असा होता की सगळ्या दिवाळी अंकांचे वेष्टन त्यांचीच असायची. आणि त्याने स्वतःने एक अंक पण काढला होता, दिवाळी अंक, दीपावली. आणि लोक असे आतुरतेने वाट पाहायचे की हा अंक कधी येतोय म्हणून. तर हे या सगळ्या वातावरणात तू मोठी झालीस, तर तुझ्यावर काही त्यांचा प्रभाव नाही का झाला? वडिलांचा प्रभाव नव्हता असं म्हणता येणार नाही, कारण आजूबाजूला भरपूर त्यांचीच चित्र बघत वाढलो, त्यामुळे म्हणजे साहजिकपणे प्रभाव होताच. आणि मला आवडही होती आणि मी काढतही होते शाळेच्या दिवसापासून वगैरे. फक्त ते मला थोडं सहज होतं, म्हणजे मला यायचं, त्यामुळे मला त्याचं खूप अप्रूप आधी वाटायचं नाही. मला वाटायचं हां, चित्र काय आपण काढतो आणि येतं वगैरे. त्यातला चॅलेंज लक्षात आला नव्हता तेव्हा. आणि बाबांनी जरी ह्या कमर्शियल आर्टमध्ये मोहक शैलीत किंवा आता आपण तू वर्णन केलं त्या पद्धतीने काम केलं असलं, तरी त्यांना मात्र त्या चित्रकाला जगताची पूर्ण जाण होती. आणि त्यांना असं फार वाटत होतं की मी हे क्षेत्र निवडावं. पण मला त्याच्याबद्दल असं हे झालं नव्हतं की मी चित्रकलेलाच जावं. मला वाटायचं चित्रकला तर येते आपल्याला आणि त्याच्यात करून करून चित्र काढायची, आणखी काय करायचं असं. थोडीशी गणिताची, सायन्सची आवड होती आणि त्यामुळे मला वाटायचं आपण आर्किटेक्चरला जाऊ. बरं. सुरुवातीला असं खूप डोक्यात होतं. म्हणजे मग त्यांचा काही विरोध होता का त्याच्या? त्यांचा विरोध अजिबातच नव्हता, कारण ते कुठचीही गोष्ट फोर्स करून घेणारे नव्हते. तर काय योगायोगाने मला SSCला जे मला हमखास मार्क पडणार आणि मी नक्कीच आर्किटेक्चरला जाणार इतकं सहज वाटत असताना आमचा एक पेपर काही कठीण निघाला. काय योग असतात ते, आणि माझे पर्सेंटेज खाली आले. तरी थोड्या खटपटीनंतर किंवा वेटिंग पिरियडनंतर ॲडमिशन मिळाली असती. त्यामुळे मी वाट बघायच्या ह्याच्यात होती. तेव्हा बाबा म्हणाले की तू आता एवढे दिवस काही करणार नाही आहेस, तर तू जेला जाऊन बघ ना, म्हणजे जर कदाचित तुला आवडेल आणि तुला आवडलं तर राहा, नाही तर तू ही ॲडमिशन मिळाली की हे कर. मग तू जेला गेलीस? हां, मी गेले, तिकडेच रमलीस? हां, म्हणजे मला अक्षरशः पहिला पाऊल टाकल्यापासून जे आवडलंय ना, मला अजूनही म्हणजे जेच्या आठवणीशिवाय दिवस जात नाही असं हे आहे खरोखर. अगदी म्हणजे त्यातलं वातावरण आणि आत गेल्यावर ते सगळे स्टॅच्यू आणि ते सगळं वातावरण दिसल्यावर मला कळलं की आपण समजतो तेवढी आर्ट नाही आहे इथे. ह्याच्यात खूपच आत्ता शिकता येईल आणि पुढे आणखी काही करता येईल असं. तर मी त्याच दिवशी संध्याकाळी बाबांना सांगितलं की नाही, मी नाही जाणार आर्किटेक्चरला, इथेच करणार. त्यांना प्रचंड आनंद झाला. पण मग तू फाईन आर्ट्सलाच गेली? फाईन आर्ट्सला गेली. हो, अप्लाइड आर्टला गेली नाही. तो म्हणजे ते तर मलाही आवडलं नसतं आणि बाबांना अजिबातच नव्हतं, कारण ते त्यांची खरी घुसमट झाली त्या कमर्शियल आर्टमध्ये. पण त्यांना इतकं जबरदस्त काम पहिल्याच क्षणापासून येत गेले की ते अडकतच गेले. आणि गोवा सोडून आले होते स्वतःच्या पायावर. गोव्याचं? हो. तिथून मुंबईत आले? हो. मग त्यांनी पण जेला काही केलं होतं का? नाही, त्यांना मला वाटतं जेला जायचं असावं, पण ते
त्यांची गोव्यातनं मुंबईला येईपर्यंतची सोय झाली होती, पण मुंबईत कसं राहायचं, जगायचं, शिकायचं ह्याच्याबद्दल संभ्रम होता सगळा. हं. तर मग त्यांना वाटलं की कमवायलाही पाहिजे आणि जे सारखे खर्चिक कोर्सेस आपल्याला होतील की नाही वगैरे. त्यावेळेस सगळ्यांनाच हो. सगळ्यांची परिस्थिती अशीच अगदी, होती अगदी. की कमवायचं अगदी. आणि शिकायचं. तर त्यामुळे त्यांनी ॲक्च्युली असं ठरवलं असावं की नोकरी करून हे परीक्षा द्यायच्या वगैरे. पण ते केतकर मास्तर म्हणून होते कलेतले मोठे, त्यांचा आर्ट्स हे होता, क्लास होता आर्टच्या ह्याचा. तर तिथे ते ते गेले. शिकवायला लागले ते तिथे. गेले होते ॲक्च्युली शिकायला. म्हणजे त्यांना वाटलं होतं की तिथे ट्रेनिंग घेऊ जे जाण्यापेक्षा आणि नोकरी करून परीक्षा देऊ जेच्या. तर ते स्टुडंट म्हणून गेले, पण त्यांचं वर्क बघून केतकर सरांनी त्यांना विचारलं की तू माझ्यावर शिकवायलाच राहशील का. तर त्यांना म्हणजे अगदी खूप आनंद आला की नोकरी मिळाली आणि शिक्षणाची पण सोय झाली. त्यांनी तसं तुम्हाला कधी सांगितलं नाही ना? नाही, उलट की त्यांना असं मग अर्थात त्यांनी त्या डिप्लोमा झाल्यापासून किंवा अगदी मुंबईत पाऊल टाकल्यापासून जी काय त्यांची कामाची सुरुवात झाली ते त्यांनी त्यांचा बसता व्यवस्थित बसलं. त्यांना उलट मला किंवा आम्हाला काही असं तसदी पडू नये कशाची ह्याचीच फार चिंता आहे. मग फाईन आर्ट्स करत असतानाच हं. तू स्कल्पचर पण शिकलीस का तिकडे? शिल्पकलेला पण जात होतीस का? हां, आता त्या माझ्या निर्णयात सुद्धा ना बाबांचा खूप मोठा वाटा आहे खरं म्हणजे. हं. कारण तुला आठवत असेल की जेजेला आपण आपल्याला काय थिअरी नव्हती, जास्त अभ्यास नसायचा, 11 ते 5 कॉलेज होतं आणि बरेचसे हॉबी कोर्सेस होते तिकडे. तर मी बाबांना म्हटलं बाबा सगळेजण 2-2 कोर्सेस करतात आणि तर मी पण आता ह्या वर्षीपासून फोटोग्राफी जॉईन करते. तर मला बाबा म्हणाले की तू फोटोग्राफी आहे ना, आर्टिस्ट गृहस्थाला फोटोग्राफी वेगळी शिकायची गरज नाही, मी तुला उत्तम कॅमेरा आणीन आणि चित्रकारच तू आहेस तर तू चांगले फोटो काढू शकशील. पण मी एक सुचवतो तुला की तू जर स्कल्पचर मॉडेलिंगला गेलीस तर त्याचा पेंटिंगला फायदा होईल असं म्हणाले. म्हणजे ते जसं आपण फिगर ड्रॉइंग करतो हं. ते नुसतं लाईनमध्ये करतो, पण 3D मध्ये तू जर केलेलं असशील तर तुझ्या 2D वर्कमध्ये पण फरक पडेल असा त्यांचा मुद्दा होता थोडक्यात. तर मलाही ते पटलं आणि मला आवडायचं. असं एक जनरली आपल्याला एक म्हणजे काही लोकांना मातीचा स्पर्श आवडतो, काहींना नाही आवडत. हो बरोबर आहे. जसं वाळूत कोणी हात घालतं, कोणी नाही घालत. तर मला ते आवडायचं, त्यामुळे मी जॉईन केलं आणि मला ते भयंकर आवडलं. म्हणजे तो सकाळी असायचा. हो, 8 मला ते 10. आठवतं 8 ते स्कल्पचर 10. सकाळी हो. असायचा. हो. मग तो करून नंतर तू फाईन आर्ट्स 11 ते करत 5 होतीस. फाईन आर्ट होतं. अच्छा, मग तिथे स्कल्पचर शिकत असताना हां. तिथे तू काय वेगळे म्हणजे प्रयोग केलेस का किंवा काय म्हणजे का ते ट्रेडिशनल जे नाही. काय होतं तेच शिकली? नाही नाही, तिथे ॲक्च्युली आम्हाला शिकवायला जे मांजरेकर सर होते ना, त्यांचा ट्रॅडिशनल आर्ट एकदम फॅन्टास्टिक होता. म्हणजे खूपच सुंदर काम करायचे, पण रिअलिस्टिक. हं. आणि त्यांना थोडंसं मॉडर्न काय जमायचं नाही. हं. म्हणजे जमायचं नाही म्हणजे त्याचं ॲप्रिसिएशन कळायचं नाही किंवा असं. आणि मी ते पहिले 1-2 वर्ष आम्ही रिअलिस्टिक शिकलो त्यांच्याकडनं की ते स्टॅच्यू घेऊन तसाचा तसा दुसरा बनवणे वगैरे. पण मला खुमखुमी होती कारण अशी म्हणजे काहीतरी, आणि मला मॉडर्न करायला आवडायचं. मग मग मी त्यांची अशी अक्षरशः परवानगी काढली की आम्ही केलं तर चालेल का. ते हो म्हणाले. हं. तर मी एक असं 3 हेड्स एकत्र, म्हणजे काय दत्त वगैरे असं काही डोक्यात नाही, पण कंपोजिशनमध्ये 3 मॉडर्न हेड्स, एक अशी सिटिंग फिगर ही मॉडर्न पद्धतीने केली होती. तर ती पळशीकरांनी ना मी हॉबी कोर्सची असून सुद्धा ॲन्युअल एक्झिबिशनमध्ये लावली होती. पळशीकर सर त्यावेळेस तिकडे पेंटिंग डीन होते. हां, डीन झाले होते. पण त्यांनी ते निवडलं. त्यांना ते म्हणजे हॉबीचे क्लासमधलं असं ते वर्क खरं कोणाचं लावत नाही, कारण तो हॉबी क्लासला एवढं तसं महत्त्व दिलं जात नाही. पण त्यांना ते काम आवडलं आणि त्यांनी ते एक्झिबिट केलं होतं. आणि मग फाईन आर्ट्सचं काय? तिथली पेंटिंग त्याला सुद्धा तुला अनेक बक्षिसं पारितोषिकं हां, मिळाली म्हणजे होती. काय आपलं सिल्वर मेडल मिळालं होतं हं. ह्याच्यात. आणि तेव्हा तू काय पोर्ट्रेटच करत नाही. होतीस का वेगळं काय? जेव्हा आपण शेवटच्या वर्षी निवडतो ना, म्हणजे काय ते पोर्ट्रेचर किंवा पेंटिंग, मी पेंटिंगच निवडलं होतं. हं. म्हणजे मला क्रिएटिव्ह वर्कच करायचं होतं. हं. असं पोर्ट्रेट जनरली सगळं बाकीचं वर्क चांगलं होतं, पण मला पोर्ट्रेट घ्यावं आणि त्याच्यातच काम करावं असं वाटलं नाही. तेव्हा तू वास्तववादी करत होतीस? नाही, कधीच Paintings? नाही. नाही, पेंटिंग मी सुरुवातीपासूनच ॲबस्ट्रॅक्ट करत होते. मग काय म्हणजे कसा तुला प्रतिसाद होता शिक्षकांकडनं किंवा इतरांकडनं? चांगला होता. म्हणजे एक स्वतंत्र प्रयत्न म्हणून आणि ते गायडन्स आहे, कदम सर म्हणा. संभाजी कदम सर होते हो तेव्हा? हो.
तर म्हणजे मी अशी एक पद्धत केली होती की आम्हाला तेव्हा कसं सांगायचं की कॅनव्हास आणल्यावर आता की स्केच करा आणि की स्केच करून निवडायचे सर कुठचं करा, मग हां आता हे करा तुम्ही. पण नंतर माझ्या प्रत्यक्ष अनुभवातनं मला लक्षात आलं की हेही मला जमणारं नाही. मला ते डायरेक्ट सुरू केल्यावरच, कारण एक एक केलेलं चित्र पुन्हा करणं ह्याच्यात थोडं त्याचा प्रवास अडखळत होतो असं मला लक्षात आलं. पण मी असं करायचे की मी 4-5 स्केचेस बनवून सरांना मी नंबर लावायचे त्याचे माझ्या दृष्टीने की मला सगळ्यात बेस्ट कुठचं आवडलं, सेकंड बेस्ट असं करून, आणि मी ते मिक्स करून त्यांना द्यायचे आणि त्यांना सांगायचे की मला तुम्ही तुमचा नंबर लावून द्या. म्हणजे अशा पद्धतीने मी माझ्या शिकायची माझी पद्धत होती. माझी निवड आणि त्यांच्या निवडीतनं मी शिकत गेले थोडं. आणि तसंच मी घरी बाबांनाही सांगायची आता, किंवा बाबांची इव्हन दीपावलीतली चित्र आली तर मी सांगायचे मी नंबर लावते. हे तुमचं बेस्ट आहे, हेच लास्ट आहे. पण कदम सर होते हो ते वास्तववादी व्यक्तिचित्र हो हो करणारे होते. तर त्यांनी तुम्हाला कधी असं सांगितलं नाही का किंवा माझ्या या बाजूला वळा तुम्ही, किंवा तसं नाही फोर्स केला त्यांनी. नाही, पण त्यांचं तेही शिक्षण खूप चांगलं होतं. म्हणजे मला एक आठवतं की तेव्हा पोर्ट्रेटच्या वर्गात एक अरब माणूस होता आम्हाला, आणि एरवीचे ठरलेले झाले आणि नवीन काहीतरी चेहरा आला आणि किंवा नवीन प्रकारचा माणूस म्हणून आम्हाला उत्साह आला होता आणि आम्ही केलं सगळ्यांनी. मग त्यांनी आमच्या सगळ्यांच्या वर्कमधनं एक माझं आणि आणखी एकाचं चित्र निवडलं कम्पॅरिझनसाठी की मी तोच अरब थोडा फेअर लुकिंग म्हणून कसा ट्रीट केला होता आणि दुसऱ्यांनी कोणीतरी तो डार्क स्किन म्हणून कसा ट्रीट केला होता. म्हणजे त्यांचं शिकवणं जरी ते पोर्ट्रेटचं असलं तरी कलेचं भान सारखंच होतं आणि मॉडर्न आर्टसाठी सुद्धा त्याबाबत जे गायडन्स द्यायचं ते देतात. मग तू नंतर फायनल इयरला ते हो आधुनिक मॉडर्न हो हो पद्धतीच करू करत होतो. त्याच्यासाठी काय तू माध्यम वापरत होती, मीडियम? आम्ही तेव्हा म्हणजे माध्यम निवडायचा प्रश्न असा नव्हताच, कारण ऑइलमध्येच करत होतो तेव्हा. तेव्हा ॲक्रेलिकची सुरुवातही झाली नव्हती. बरं. त्यामुळे ऑइलच केलं. आणि जेव्हा कधी ॲक्रेलिक ट्राय केलं तेव्हा मला काय ते जमलं नाही, म्हणजे आवडलं नाही तेवढं मीडियम. वॉटर कलर वगैरे तुम्ही नाही केलं? वॉटर कलर हां. तर काय झालं की मधल्या काळात डिप्लोमा नंतर 1 वर्ष म्युरलचा कोर्स केला. ते पळशीकर, तेव्हा आम्ही वर्गात 2-3 असायचो आणि पळशीकर हो 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 तो पोस्ट डिप्लोमा असायचा. बरं. 3 लोकांनाच मिळायची ॲडमिशन. अच्छा. तर तेव्हा काम केलं होतं तिथे. पण तरी त्याच्या पुढचा मला, म्हणजे मी खरं जे फर्स्ट क्लासमध्ये सेकंड आले होते, मला फेलोशिप मिळाली होती पण मी घेतली नाही, कारण मला शिकवण्याचा हे नव्हता कॉन्फिडन्स. पण मग करायचं काय, नोकरी करायची नाही, शिकवायचं नाही, आणि उद्यापासून काय आपण पेंटर होत नाही आपलं त्याच्यावर चालण्याचं. बरोबर. त्या मे महिन्यात बनस्थलीचा फ्रेस्को पेंटिंगचा कोर्स करायला गेलो, भिंती चित्रावर, जयपूर फ्रेस्को म्हणतात त्याला. हां. तर तो 2 महिन्याचा कोर्स होता आणि भर उन्हाळ्यात जयपूरमधले, म्हणजे एकदम कुकरमध्येच गेल्यावर काय. अगदी. तिथे मी, दिनाज, प्रमोद ते वेगळे आले होते. मी माझ्या हट्टाकार खातर माझी एक मैत्रीण आली माझ्याबरोबर एकटीच, मी कंटाळा येईल म्हणून तिला घेऊन गेले होते. आणि आणखी जेची थोडेसं आम्ही 8-10 जणांचा आमचा जेचा ग्रुप तिथे वेगवेगळ्या ह्याने पोचला होता. तर त्या काळात मी, प्रमोद आणि दिनाची आमची खूप दोस्ती झाली. प्रमोद गुरुजी. आणि फक्त मग आम्ही परत आलो आणि मला प्रमोद एक दिवस विचारायला, प्रतिमा आम्ही ताज बुक केली आहे, दिनाज, मी, आणि आम्हाला तिसरं कोणतरी हवं आहे, आणि दिनाज म्हणते प्रतिमालाच विचार फक्त, पण तुला अट अशी आहे की वॉटर कलरच केलं पाहिजे. आणि मी तोपर्यंत वॉटर कलर कधीच केलं नव्हतं. त्यांचं वॉटर कलरमध्ये होतं. ओके. तेव्हा नाही, अट तेवढी आहे, ते तुला केलं पाहिजे कसं हे करून. तर त्यातल्या त्यात मी इंक वापरलेली होती आणि मला तो ल्युमिनस हे इफेक्ट खूप आवडायचा. इंक वॉटरप्रूफ इंक. ते वॉटरप्रूफ होती. पण ही एक्झिबिशनसाठी मग मी फोटो कलर इंक वापरून ही सगळी ही जी वर्क आहे ती त्याची आहे. तर त्याची जी ट्रान्सपरन्सी आहे आणि असं एकदम हलका हे आहे, तो मला प्रचंड आवडला. त्याही मीडियममध्ये म्हणजे केलं काम. आणि त्याच्यामुळे तू काही पेस्टल्स पण वापरल्यासारखे मला. हो, म्हणजे पेस्टल मला जिथे गरज वाटली की इथे उठाव द्यायचा आहे किंवा इथे एक रेष टाकली तर त्या फॉर्मला
मजा येणार आहे उठाव आणखी. येईल असं. तर त्याच्यासाठी मी पेस्टल वापरलंय त्याच्यात. पण मग तू नुसती पेस्टल्सचे काही फारसे नाही केले केलं, नाहीस नाही. का? मी एक गंमत म्हणून कधी लँडस्केपवरही केलेत, कारण आम्हाला फर्स्ट इयरला व्ही.एस. गुर्जर आले होते आणि व्ही.एस. गुर्जर काय पूर्ण करायचं सुंदर करायचे. त्यांचं तर त्यांनी portrait पोर्ट्रेट पेस्टलमध्ये केलं होतं. हं. तर मी पेस्टलने असे लँडस्केपवर करून बघितले आणि ते मला अजूनही आवडतं. कारण काही काही म्हणजे मला असं वाटतं झाड, आता एक झाड करायचं आहे, ते इंकमध्ये म्हणजे ते इंकमध्ये आत्ता करण्यासारखं आहे की ते पेन्सिलने करण्यासारखं आहे की ते पेस्टलमध्ये छान दिसेल, असा माझा विचार असतो थोडा, की त्या आत्ता जे झाड दिसतंय त्याला हे मीडियम जास्त सुटेबल आहे. तसं मी करते. तर तेव्हा मी पेस्टलमध्ये काम करते. कॉलेजला बाहेर पडल्यानंतर हं. मग तू स्कल्पचर करायला लागलीस का हं, की पेंटिंग्सवरच तू भर नाही, दिलास? तेव्हा मला असं वाटत होतं की मी पेंटर आहे आणि मी पेंटिंगच करणार. म्हणजे मला माती मी आपली शिकले होते तेवढंच, पण मला तो काय विचार डोक्यात नव्हता आणि त्याच्यासाठी स्टुडिओ आणि सेटअप लागतं ते काय माझं नव्हतं. त्यामुळे आम्ही हे ग्रुप शो सुरू केले ॲक्च्युली. मी, प्रमोद दिनाजनी. हं. कसा होता गं प्रतिसाद? छान होता. म्हणजे सरप्रायझिंगली आम्हाला तिघांनाही खूप चांगला. आमचा पहिले 2 शो आमचे ताज आर्ट गॅलरीतच झाले होते आणि दोन्ही वेळा म्हणजे उत्साह वाटेल इतपत विकलं गेलं काम. त्यामुळे खूप बरं वाटलं. बरं वाटलं. हं. बरं. म्हणजे मी जास्त. जेजेतनं डिप्लोमा केला, म्युरलचा कोर्स केला, पण मला जे सोडवत नव्हतं आणि दुसरं काही दिसत नव्हतं. म्हणून पुढचे आणखी 3 वर्ष हॉबी कोर्स करत राहिले जे बापरे. पेंटिंगचा पण. हो. पेंटिंगचा पण केला, Great स्कल्पचर is. मॉडेलिंगला 2 वर्ष, कारण घरी नाही बसायचं, जे कुठच्या निमित्ताने जायचं मग. पण मग तू हे स्कल्पचरचे प्रॅक्टिस आहे ते हां. कुठे केलंस नंतर? ॲक्च्युली मी नंतर काहीच केलं नव्हतं, हां. पण अचानकपणे जेजेतली माझी स्कल्पचर मॉडेलिंगची एक मैत्रीण हौसा कुडाळकर म्हणून होती. ती मला म्हणाली, असा असा एक अजित वैद्य म्हणून आहे, त्याचा वरळीला स्टुडंट, त्याच्याकडे काहीतरी काम आलं आहे, तर मी त्याच्याकडे कामाला जाते. तर मी तिला म्हटलं, बाबा आता तर मला पण काहीतरी बघ, मी रिकामी आहे आणि मला थोडंफार मातीचं येतं कारण मी कोर्स केला आहे त्याच्यातला वगैरे. तर ती म्हणाली, ठीक आहे, काय असेल तर मी सांगेन तुला वगैरे. तर त्यांना खरंच एक मॉडेल बनवणं टाईल्सचं आणि त्याचं मोल्ड कार्विंगमध्ये त्याची कोणतरी हवं होतं. तर मी ते बघायला म्हणून गेले. तर मला ते उत्तम जमलं. टाईल्सवर? म्हणजे टाईल्सवरनं ते म्युरल करणार होते. सिटी बरं. बँकच्या म्युरलची ऑर्डर होती अजितकडे. बरं. तर ते टाईल्सचे मोल्ड, त्याच्या आधी मॉडेल करायचं मातीत, मग मोल्ड काढायचा, तो मोल्ड सुद्धा कार्व करायला लागतो परत त्यातनं पुन्हा प्रोडक्शन नीट येण्यासाठी. तर ते सगळं त्याचं मला व्यवस्थित माहिती होती. त्यामुळे ते कामं मी केली तेव्हा. मग त्याच्याकडे मी अशी वर्षभर, अगदी रोज नाही पण आठवड्यातनं 2-3 दिवस कामाला जात होते. बरं. तिथे काय अनुभव मिळाला तुला? तिथे तिथे म्हणजे नवरा मिळाला नक्की? नवरा मिळवला, खिशात घातला. अजितचं घर असं ठिकाणी होतं की जेजेतल्या सगळ्यांनाच, आणि शैला पण होती का त्याची बहीण कॉलेजला, त्यामुळे जेजेतल्या आपल्या लोकांना ते एक विरंगुळ्याचं ठिकाणही होतं. त्यामुळे कोणीही चढायचे, भेटायचे. एकूण वातावरण फार छान होतं. आणि हे थोडंसं प्रोफेशनली करायला मिळाल्यामुळे मला ते आवडलं. एकूण त्या सहवासात असं आम्हाला कळलं की आम्हाला आवडतंय, म्हणजे सहवास आवडतो, काम आवडतं, आणि मला असं कळलं की असं काहीतरी मला आवडेल उलट करायला सगळं. मग त्याच्यानंतर तू स्वतंत्रपणे काम कधी करायला लागलीस का अजित बरोबरच तुम्ही अजित- दोघांनी काम सुरू हां, केलं? नंतर मग लग्नामुळे मग अर्थातच तेच आम्ही एकत्र करायचं ठरवलं. तर 79ला लग्न झालं आणि 80 आम्ही इथे लोअर परेलला एका ठिकाणी इंडस्ट्रियल सीटमध्ये गाळा घेतला हं. आणि आम्ही प्रोफेशनली व्यवस्थित काम सुरू केलं. अशी अच्छा. म्युरल्सही सुरू केली. फर्नेस वगैरे होतं हो सगळं हो, तुमच्याकडे? अजितला म्हणजे त्यातलाच असल्यामुळे त्याचं 100% नॉलेज होतं त्याच्यात. आणि मला सुखाने मातीचं काम करायला मिळायचं की बाकीचे काय झिकझिक नाही, माती मिळणार पुढ्यात करायचं काम वगैरे असं. हं. पण तिथे काय केलं सुरुवातीला? तर मी टाईल्सवरच काम सुरू केलं नाही, का नाही. काही स्कल्पचर्स केली? मी स्कल्पचर्स केली, कारण मला एक सोपं असं झालं की मला व्हील वर्क येत नव्हतं. म्हणजे मला काय चाकावर पॉट बनवता येत नव्हता, पण बनवलेल्या पॉट्समध्ये आपल्याला आकार दिसतात किंवा असं सुचतं की बाबा हे 2 जोडले तर असा आकार होईल, तसा आकार होईल. तर
एक एक्झिबिशन असणार होतं काहीतरी 15-1 दिवसांनी. ताजी म्हणाल त्याच्यासाठी काम करायचं आहे. म्हटलं ठीक आहे, मी 2च करेन. मला इतका डिफिडन्स होता सगळ्या गोष्टी, मी काही प्रॉमिस करायला घाबरायचे. तर मी म्हटलं मी काय जास्त करणार नाही, मी 2च करीन. तर म्हणे हां 2 तर 2 तू कर. तर म्हटलं ठीक आहे, तू मला थोडे ते पॉट्स बनवून ठेव. कारण त्याची पद्धत म्हणजे प्रोसेस अशी आहे की कच्चा पॉट अर्धा वाळल्यावर म्हणजे लेदर हार्ड म्हणतात त्याला, ती स्टेज आल्यावर आपण कटिंग करू शकतो, दुसरा पॉट चिकटवू शकतो. ओलं असताना करता येत नाही, फार सुकल्यावर करता येत नाही. बरं. एका पर्टिक्युलर ह्याला ते करायला लागतं. वॉच ठेवावा लागतो. हां, वॉच असं नाही, पण एक अंदाज असतो किंवा 3-4 तासांनी इतकं वाढेल, अच्छा. मग तेव्हा करू, किंवा आज करून ठेवलं तर उद्या सकाळी करू. बरं. असं प्लॅनिंग त्याला खूपच लागतं. तर तसं ते एक्झिबिशनसाठी अजितला मी म्हटलं मी 2 करीन तर मला 4 पॉट्स लागतील. तर तो दुपारी कुठेतरी कामाला जायचा होता, पण त्याने सकाळी बरेच असे करून ठेवले. मी ते बघून भडकले. म्हटलं मला 4च हवे, तू एवढे 8-10 कशाने करून ठेवले? मी नाही एवढे करणार वगैरे असं म्हणे. तर तो म्हणाला मी तुला जास्त करण्यासाठी केलं नाही आहे, तुला कमी पडू नये म्हणून मी जास्त केलं. तुला हवं तर वापर, नाही तर मोडून टाक. तर मग असं सांगून तो गेला. पण मला ते झाली, त्याच्यात 4 झाली, पण मला वाटलं एवढे त्यांनी केलंय तर कशाला मोडायचे, मग मी करत गेले. आणि माझी चांगली 5-6 स्कल्पचर त्याच्यात झाली. अरे वा. आणि सगळं असं नवीन होतं, फ्रेश होतं, उत्साह होता, त्यामुळे ती अशी छान झाली. म्हणजे अशी काय प्रकारचे केली होतीस तू? मी सुरुवातीपासून थोडेसे ॲनिमल फॉर्मच केले. मला वाटतं ते पॉटमधनं मला ते दिसत गेलं जास्त. बरं. आणि मी असे ॲनिमल किंवा पर्टिक्युलर ॲनिमल असं नाही, पण ॲनिमल नेस म्हणू आपण. तुझ्या बऱ्याचशा पेंटिंग्समध्ये सुद्धा मला खूप ॲनिमल कॅरेक्टर्स दिसतात. ह्युमन पण दिसतात आणि ॲनिमल कॅरेक्टर्स पण दिसतात. तर तू फार जनावर प्राणीप्रेमी मी नाही आहे, म्हणजे मी प्राणी प्रेमाच्या प्रेमात पडले एवढं. पण फॉर्म माझे ॲबस्ट्रॅक्टमध्ये ते ॲबस्ट्रॅक्टच आहेत, पण शेवटी आपण ज्या जगात राहतो त्याचं असा ना तसा आपल्यावर हे होतं, ते येतं ॲबस्ट्रॅक्ट. म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे अगदीच काही ते इनडायरेक्टली आपल्या इमोशनशी जोडलं जातं. त्याचा जो काय फील येतो किंवा त्याचा जो काय मूड येतो तो आपल्या लाईफ टाईमच्या अनुभवाशी कसा ना कसा जोडला जातो असं मला वाटतं. बरोबर. पण मग हे अशी ह्या फोटो इंक मधून काम करताना साधारण किती वेळ जातो तुझा एक पेंटिंग करायला? ॲक्च्युली हे फास्ट करायला लागतं. कारण ते म्हणजे मी कागद पूर्ण आपण भिजवतो आणि जर तो फार वाढला ना मग त्याचं ते हार्श होतात एजेस. बरोबर. ते सॉफ्ट असेपर्यंत त्याचं एक सर्टन काम पुरं करायला लागतं आणि मग ॲडिशनल तुम्हाला वर जर पाहिजे असेल, म्हणून मी ते वाढल्यावर पेस्टलनी करते ते त्यासाठी थोडंफार. आणि एक त्याचा म्हणजे ॲडव्हान्टेज आहे, मिक्स मीडिया म्हणतो आपण तसं आहे. हो बरोबर. सॉर्ट ऑफ. बरं, तू सिरामिक्स बद्दल बोलत होतीस, तू काही स्कल्पचर्स करू लागलीस, मग त्या एक्झिबिशन करत होतीस त्याचे का असे प्रायव्हेटली तुम्ही कोणाला देत होता, ते कुठच्या कंपनीला किंवा काय? एक तर आता म्हणजे काय होतं सिरामिकचं, सिरामिक पेंटिंग सारखं घरी बसून नाही करता येत. नक्कीच. की पेन्सिल घेतली, कॅनव्हास घेतला म्हणजे कोणालाही कुठेही बसून करता येतं तसं होत नाही. त्याला सर्टन म्हणजे एक तर पॉवर पाहिजे, पॉवर म्हणजे मग तेवढी इलेक्ट्रिसिटी पाहिजे म्हणजे इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये गाळा पाहिजे किंवा जागा पाहिजे. असं ते उलट आहे, म्हणजे आधी खर्च आणि मग त्याची व्यवस्था असं करायला लागतं. तर त्यामुळे आम्ही अर्थातच काही कमर्शियल कामं म्हणजे हँडमेड टाईल्स म्हणजे इंटिरियर डिझाईनसाठी डिझाईन त्या लोकांची ज्या गरजा असतात त्या आम्ही बऱ्यापैकी म्हणजे फ्लावर वाजेसपासून, कुंड्यापासून, टाईल्स म्हणा, म्युरल्स करतात, जे काय लागू शकतं ते करायला सुरुवात केली. मला तुझ्याकडनं एक जाणून घ्यायचं आहे की हे सिरामिक्स करताना तुम्ही ॲक्च्युली जे आधी मॉडेल बनवता त्यातले कलर्स हे नेमके तेच कलर्स तुम्हाला सिरामिक्स बेक करून आल्यानंतर तुम्हाला मिळतात का, की काही वेगळे मिळतात? प्रचंड वेगळे मिळू शकतात. त्याच्यामध्ये किती सक्सेसफुल होता, किती फेल्युअर होतं, किती म्हणजे नुकसान होतं, जरा सांग ना. म्हणजे ते मीडियम इतकं रिस्की आहे ना की ते किती मास्टर केलं तरी त्याचा शेवटच्या म्हणजे कधी त्याचा सस्पेन्स संपत नाही
ते शेवटची म्हणजे इतक्या भट्ट्या उघडतो तरी दर भट्टी उघडताना डिलिव्हरीचं टेन्शन असतं ना, काय होणार काय दिसणार, ते ती आदली रात्र टेन्शननीच जाते की उद्या भट्टी नीट येणार की नाही, कसं येणार काय येणार. आणि ऑर्डर्स आणि असं जे प्रोफेशनली काम करतो तेव्हा तर भयंकर भांगणीलाच असतो जीव कायम. पण त्याच्यात मजा पण भरपूर आहे की सरप्राइझिंगली इफेक्ट पण खूप मिळतात. फक्त ग्लेझिसच्या बाबतीत असं आहे की ग्लेझिस आधी इतके वेगळे असतात. आता जेट ब्लॅक म्हटलं तर ब्लॅकचं एक वजन आहे, त्याचा एक कॉन्ट्रास्ट आहे, पण तो सिरॅमिक मधला ब्लॅक लावताना ब्लूइश ग्रे असतो. म्हणजे तो किती आणि कसा येणार. आता तुझा पातळ लागला तर तो लाईट येणार, तो जाड लागला तर क्रॅक होईल किंवा व्यवस्थित पर्टिक्युलर त्याचं ऍप्लिकेशन झालं पाहिजे तर तो प्रॉपर येणार. पण त्याच्या बाजूला कलर लावताना ह्याच्या बाजूला हा जो लावतो तोही पुन्हा वेगळाच असतो, तो इथे वेगळाच दिसतो. म्हणजे नक्की आपण काय केलंय आणि ते नक्की काय दिसणार ते झाल्यावरच कळतं. म्हणजे खूपच सरप्राईज आहे, पण ते सरप्राईज मध्ये मजा आहे. सगळं आपल्याला माहित असणं किंवा ते सगळं कॅल्क्युलेट करणं ह्यानी आयुष्यात काय मजा राहिली नसते. म्हणजे पण ते फॉर्म जो असतो केलेला तो तसाच राहतो की तोही बदलतो रंगांबरोबर? नाही, फॉर्म सहसा राहतो, पण कधी असंही होऊ शकतं की एखादी मातीचं टेम्परेचर जरा वर गेला हाय गेलं तर ती बसू शकते माती खाली, बेंड होऊ शकते, वितळू शकते, काही होऊ शकतं तसं, म्हणजे चूक झाली तर. प्रतिमा, तू आणि अजितने परळला एक छोटेखानी काम सुरू केलं. हो. पुढे ते तुमचं काम वाढलं. हो. आणि ती जागा कमी पडायला हो. लागली. मग तुम्ही कुठे गेलात? मग म्हणजे ह्याचं कारण असं झालं की ह्या लोअर परळच्या काळात आम्हाला एक मोठी ऑर्डर आली. म्हणजे असं वाटलं की आमचं आता नीट होत आहे. आणि जर आणि दोघांनाही निसर्गाची खूप आवड होती. माझ्यापेक्षा दसपट अजितला होती, त्यामुळे मुंबईतनं पाय कधी काढतो एवढंच करत आम्ही वेळ काढला होता. मग आता वाटलं की ही वेळ आली आणि आता आम्ही गेलं पाहिजे. पण मी त्याला अशी एक अट घातली की रोजचा आता गाडीचा प्रवास जाणं येणं, तर घाटातनं पुढे काही जायचं नाही, खोपोली पुणे. त्यामुळे आम्ही अशी जाहिरात दिली पेपरला की पनवेल आणि खोपोलीच्या मध्ये आम्हाला जागा पाहिजे, कारण पनवेलपर्यंत मुंबईच वाटते. मग अशी जाहिरात दिली आणि मीनवाईल अजितनी ही चौकला जिथे आत्ता आमचा स्टुडिओ ती जागा बघितली होती आणि ती मला दाखवली होती. पण मग अशी चौकशी केली, आम्हाला कळलं की आपल्याला हीच परवडश होते. पण त्या जागेत पॉवर वॉटर वगैरे असं काही नव्हतं, नुसती जागा होती. पण तेवढीच आम्ही घेऊ शकत होतो, त्यामुळे त्यावेळेला तेवढी घेतली. पण मग 86 पासून तो स्टुडिओ म्हणजे ते सगळं पॉवर, इलेक्ट्रिसिटी, रस्ता सगळं मिळवून स्टुडिओ बांधून काम करेपर्यंत 90 साल उजाडलं. मग तिथे तुम्ही काम सुरू केलं? काम सुरू केलं. अच्छा, तिथे तुम्हाला जी मोठी ऑर्डर आली होती हां, ती तुम्ही तिथे काम सुरू केलं? नाही, इथे आम्ही इराकची ऑर्डर पुरी केली. इराकला काय होतं? इराकला पोलीस हेडक्वार्टरची ऑर्डर होती, पण ती थ्रू लार्सन टुब्रो आम्हाला मिळाली. बरं. आणि ते एक 1 मीटर बाय 1 मीटरचं पॅनल होतं. त्याच्यात 14 प्रकारच्या वेगवेगळ्या टाईल्स होत्या आणि ते 1 पॅनल वॉज रिपीटेड 125 टाइम्स. असं म्हणजे 125 स्क्वेअर मीटर्स एवढं ते काम होतं. ते आम्ही लोअर परेलच्याच जागेत पुरे केलं. पण त्यातनं एक उमेद आली की चला आता आपण हलवू आणि करू हे ते वगैरे. त्याप्रमाणे केलं आणि 90 साली आम्ही स्टुडिओ सुरू केला, कामही सुरू केलं. त्या जागेतनं पहिलं एक्झिबिशन केलं डिझाईनस्केप गॅलरीत, आपल्या लिंकिंग रोडवर आहे, आणि ते चांगलं झालं. त्याच्यात फक्त आमच्याकडे ऑइलच्या भट्टीत आमचे जरा मोठे पॉट्स, मोठे स्कल्पचर्स तुटली होती. पण 15 दिवसात आम्ही रिप्लेस करायला छोटं काम करून ते एक्झिबिशन सक्सेसफुल झालं. टाईल्स मध्ये तुमचं स्पेशलायझेशन होतं का? असं नाही, ती एक इंटिरियरची गरज म्हणून आम्हाला जिथे जिथे जे काय इंटिरियर डिझायनर सांगेल असं पाहिजे, ह्या मेजरमेंटची टाईल पाहिजे, ह्या रंगाची पाहिजे, ते सगळं गेलं. त्याच्यावरचं डिझाईन म्हणा किंवा रिलीफ म्हणा, ते सगळं तुम्ही करायचं? हो, मॉडेल मोल्ड सगळं आम्ही करून सगळं इन हाऊस होऊन ते व्हायचं.
तेव्हा काय व्हायचं नेमके कलर्स तुम्हाला ते मिळायचे का नाही मिळायचे किंवा हा काय? मिळायचे, पण आम्हाला म्हणजे फिरती खूप असतेच, किंवा इकडे जाऊन हे आणा, तिथे जाऊन ते आणा. माती मागवताना दर 15 दिवसांनी मागवायच्या ऐवजी मग जसं आमचा धंदा नीट बसत गेला, आम्ही ट्रक लोड गुजरातहून आणायला लागलो. हो, पण म्हणजे ती एकदा आणली माती की मग ती एक 3-4 वर्ष आम्हाला पुरायची. पुरायची, आणि ते खूप चांगलं पडायचं तेव्हा. हं. आणि ती लाल माती असते त्याचा काय उपयोग असतो? लाल माती ही टेराकोटा. पोरस असते, आणि ती म्हणजे त्याच्यात तुम्ही पॉट्स बनवत होतात का? त्याच्यात आपण फार तर कुंड्यांसारखे? कुंड्या आणि कौलं हे त्याचे मेन हां, प्रॉडक्ट्स आहेत. बरोबर. पण ते काय आम्ही करत नव्हतो नंतर. मग ते बंद केलं. म्हणजे अगदी सुरुवातीला अशी थोड्या कुंड्या टेराकोटाच्या वगैरे करायचा, पण मग पूर्णपणे स्टोनवेअर आम्ही करायला लागलो चौकपासून. हं. पण मग हे गणपती किंवा हे ॲनिमल फॉर्म्स हां. किंवा ते मुखवटे तू एक सुंदर सुंदर हां, बनवले आहेत, हां. तर हे फावल्या वेळात म्हणजे जेव्हा काम नाही मुख्य तेव्हा हे असंही करायचं नाही, की जास्त नाही? करून जेव्हा जेव्हा आम्ही आम्ही दरवर्षी किंवा कुठे ना कुठे आमचा एक तर दिवाळीच्या टाइमला आम्ही एक शो, म्हणजे शो म्हणण्यापेक्षा आमचा स्वतःचाच डिस्प्ले असायचा पूर्णपणे, पिन टू पियानो, म्हणजे पणतीपासून म्युरलपर्यंत सगळं असायचं त्याच्यात. हं. आणि त्यात कारण आम्हाला असं पूर्ण आता फक्त आर्टचं करू असं काय परवडणारं नव्हतं, आणि तशा प्रकारची कामं केली की ज्याची फक्त जहांगीरला एक्झिबिशन झाली, आणि जहांगीरमध्ये असे वस्तू ठेवता येत नाही. हो. युटिलिटी वेस्ट नाही चालत, ते आर्ट ऑब्जेक्टच लागतात. तर तशी प्रदर्शनं केली आम्ही. म्हणजे स्पेशली आमचं 95 साली जे केलं होतं ते पूर्णपणे मी जोकर ही सर्कस ही थीम घेऊन केलं. बरं. त्याच्यातली म्युरल्स मी सर्कसची पोस्टर्स असतात तशा पद्धतीने केली होती. स्कल्पचर्स होते, मास्क होते, म्युरल्स होते, सगळाचा विषय मात्र सर्कस होता. बरं. मग ते एक युनिक होतं तसं, म्हणजे असं कोणी नाही केलंय सहसा. मग त्याला कसा होता रिस्पॉन्स? खूपच चांगला रिस्पॉन्स होता. म्हणजे ते आम्ही ते खूप घाई गडबडीत आणि लावलं, पण ते बघता बघता म्हणजे असं, म्हणजे तेव्हा लागल्यावर त्याची पब्लिसिटी माउथ टू माउथ होऊन खूप चांगला रिस्पॉन्स झाला. हं. की आम्ही 90 साली काम सुरू केलं आणि पहिला शो केला, पण त्याच्यानंतर अशी इतकी मोठी आणि धक्कादायक घटना अशी घडली की 91 साली अजितला अचानक, म्हणजे तो होता खरा 40-41 वर्षाचाच होता, पण स्ट्रोक आला आणि त्याचं स्पीच गेलं होतं. तेव्हा आमचं अक्षरशः धाबदण आणलं की हा कितपत रिकवर होणार, आणि मी हे करायचं की नाही, आणि बंदच करायचं का, इथपर्यंत. म्हणजे जस्ट 1 वर्ष पण झालं नव्हतं स्टुडिओ सुरू करून. तर सगळ्यांना वाटत होतं की आता आम्ही ते सोडावं, ते फार लांब आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम झाले तर तुम्ही कसे हँडल करणार. पण त्याच्यात एक योगायोगाने अशी गोष्ट घडली, म्हणजे जसं काय वाईट घडतं तसं पटकन काय आणि बाहेर कसे येतो आपण. तर हे स्ट्रोक आला त्याला 3 मार्चला, आणि पूर्ण स्पीच गेलं होतं. म्हणजे एप्रिल मे तो इतकंच असं बोलत होता. त्यामुळे काय आशा नव्हती, म्हणजे असं कळत नव्हतं किती वेळ लागणार काय. पण आम्ही तो मे महिना मुलांसकट तिकडे जाऊन राहिलो विशालगडला. हां. मार्चमध्ये स्ट्रोक आल्यामुळे मार्च एप्रिल कंप्लीट रेस्ट होती, तेव्हा मुंबईत होतो. मेमध्ये आम्ही तिथे जाऊन राहिलो. जूनमध्ये शाळा सुरू झाल्या, मी परत मुलांना घेऊन इकडे आले, आणि अजितही आला. पण आम्ही जाऊन येऊन थोडं ठरलं. पण जुलैमध्ये एक एन्क्वायरी आली म्युरलसाठी, आणि ती मस्कत एअरपोर्टच्यासाठी होतं. अच्छा. त्याच्यापेक्षा ओळखीच्या लोकांचेही काही फोन आले की तुमचा स्टुडिओ आहे का, आम्ही काय काम आलं तर तिथे करू शकतो का. तर असे वेगवेगळ्या ठिकाणून फोन आले. तर मी अजितला म्हटलं काहीतरी काम आहे, आणि ते प्रत्येकजण तेच विचारते आपल्याला म्हटलं. आणि मग ते मला डायरेक्टलीच आलं ते काम. तर मग मी डॉक्टरना अजितच्या कन्सल्ट केलं की म्हटलं हे असं असं काम आहे, आणि असं असं त्याच्यात, आणि मी एक अर्ध करू शकते, आणि अजितला एवढं एवढं करायला लागणार, मला त्याची साईड मला येत नाही, माझी त्याला येत नाही. तर ते म्हणाले काही हरकत नाही, कॅल्क्युलेशनचा भाग आणि सगळं बाकी तुम्ही सांभाळा, आणि तुम्ही ते करू शकता. त्याचा इतका मोठा फायदा झाला, म्हणजे तो आर्थिकपेक्षा इतकं आम्ही त्यातनं बाहेर आलो की आमचं सगळं लक्ष त्या कामात मानसिक होतं. सगळं म्हणजे हे विसरायलाच झालं की असं काय झालं होतं आपल्या लाईफमध्ये इतकं. कारण ते त्या म्युरलचे प्रॉब्लेम पुढ्यात मोठे होते, तर ते लहान ठरलं त्याच्या पुढे, आणि आम्ही झटाझट कामाला लागलो. व्हेरी गुड. आणि मी अर्ध म्युरल घेऊन पुढे गेले होते.
त्याची एक डेडलाईन होती की तेवढ्या वेळात ते तिथे लावायचं आणि करायचं. पण म्हणजे मला तो स्ट्रेसफुल झाला, कारण अजितकडनं काय चूक होईल का, तो करू शकेल का, काय प्रॉब्लेम येतील का अशा ह्याच्यात. पण ते झालं नीट आणि तो घेऊन आला उरलेला भाग. असं रात्रंदिवस काम करायला लागलं, कारण ती डेडलाईन जवळ चालली आणि मग उद्घाटन त्याचं व्हायचं होतं. तर मात्र ते जेव्हा ते लावून झालं आणि ते अगदी एअरपोर्टच्या रस्त्याला, एअरपोर्टच्या बाहेर हायवेला पॅरलल असं होतं, ते साईट खूप छान होती. त्याच्यावर ते पूर्ण झालं, तर हायवे असल्यामुळे फास्ट गाड्या जात होत्या आणि रात्री आमचं ते पुरं झालं. आणि जेव्हा आम्ही ते रस्ता क्रॉस करून लांबून जाऊन ते बघितलं, तर तो म्हणजे अविस्मरणीय क्षण झाला. वेगवेगळे प्रोजेक्ट चांगले करायला मिळाले. काही काही आर्किटेक्ट्सने खूप फ्रीडम दिलं की चला डिझाईनपासून तुम्हीच ठरवा, तुम्ही हवं तसं करा. काही काहींचे असायचे की नाही असं पाहिजे तसं पाहिजे. पण हे अनुभव म्हणून म्हणजे तुम्हाला मोठं करणारं असतं. सगळ्याही गोष्टी शिकायला लागतात. तशी कामं करत गेलो आणि एकतर आम्ही असा पायंडा केल्यासारखं झालं थोडंसं ह्या फील्डमध्ये, की आम्ही स्वतःचं एक्झिबिशन म्हणजे पिन टू पियानो त्याच्यात ठेवत होतो. एक एकदा असं काही लोक म्हणतात की तुझी जी क्वालिटी होती ती तुम्ही डायल्यूट केलीत, सगळंच लावलं, त्यामुळे सगळ्यांना ते खूप सोपं वाटतंय, साधं वाटतंय, ते खूप खास असून सुद्धा. पण आम्हाला असं वाटत होतं की आम्ही त्याच्याकडे वेगळं बघतच नाही आहोत, ते सगळी आमची पोरं असल्यावर काय म्हणजे असं. तर एक मजा आली आहे सगळ्यात. म्हणजे मला स्वतःला, मी स्वतःच्या स्टुडिओत आणि भरपूर काम रात्रंदिवस करायला मिळत आहे ह्याचा मला खूपच आनंद व्हायचा. म्हणजे चला अगदी हे म्हणजे विशेषतः हे मस्कतचं म्युरल आम्ही डे अँड नाईट केलं आहे. रात्री 12-1 वाजेपर्यंत काम, बाहेरनं डबा लावून जेवलं आहे. आणि कारण इतक्या कमी वेळात इतकं मोठं करणं अगदी अशक्य होतं. मला आठवतं मी तुझ्याकडनं काही गोष्टी विकत घेतल्या होत्या, घरगुती प्लेट्स होत्या त्या. हां हां आणि त्याला माशाचा आकार होता, मासे. हां हां हो अप्रतिम होते, टर्क्वाइज ब्ल्यू कलर मध्ये होते ते. तर अशा प्रकारच्या वस्तू पण तू खूप केल्या हो होत्या. हो तर त्याला कसा होता रिस्पॉन्स घरगुती? चांगलं असतं. म्हणजे काय असतं आणि मजा असते. म्हणजे मी असं स्वतःला चॅलेंज घेते, समजा 12 सारखे पॉट्स प्रोडक्शन म्हणून केले, पण ते मोल्ड करताना, शेप करताना तो प्रत्येक पॉट वेगळा वाटेल अशा पद्धतीने आपण त्या लेदर आर्ट स्टेजमध्ये शेप करू शकतो. म्हणजे खूपच फ्लेक्झिबल, खूप निसर्गाशी जोडणारं असं ते मीडियम आहे. म्हणजे त्याच्यात माती पण आहे, पाणी पण आहे, हीट आहे, सगळं नैसर्गिक आहे. आणि एक अतिशय म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की खूपच थेरापिटिकल असतं मातीत हात असणं, त्याचा गारवा, त्याचा स्पर्श. आणि आम्ही लहान मुलांना देतो ना मातीत काम करायला. म्हणजे इव्हन आता जेव्हा मी स्क्रॅप करतो आणि खाली मातीचं ते सगळं हे पडतं, ते पण इतकं सुंदर दिसतं की मला त्यातनं खूप स्फूर्ती मिळाली की हे असंच्या असं वापरू शकते. आणि मी तसं वापरलेलं पण आहे. आता असं सांगितलं लोकांनी की मी तो कचरा उचलला आणि इथे लावला तर ते कळणार नाहीये, इतकं त्याचं दृश्य स्वरूप सुंदर होऊन जातं. तू ना हे खूप मुलांना शिकवायला पाहिजे. हे तुझ्यापर्यंत राहून नाही चालणार. तू किती विद्यार्थी निर्माण केलेस मला सांग बरं. हा, ते जरा नाही केलं. पण काय आहे की मी तसं म्हणशील ना तर सिरॅमिक मधली अर्धवट आहे. असू दे ना, पण तू जे काही केलंस ते त्याचा ब्युटिफिकेशन करू शकते, पण त्याच्या अधिक माती बनवू नाही शकत. असं आहे, बनवू नाही शकत नाही, करू शकले. मग काय तर बनवणारी माणसं मिळतात. पण ते मला खूप सहज होतं म्हणून मला खूपच त्याचा फायदा झाला. तू करतेस ते करणारे फार कमी लोक आहेत. माती बनवणारे खूप लोक असतात. तर तू त्यांची मदत घे. तशी थोडीफार केलीच वर्कशॉप वगैरे, नाही असं नाही. पण प्रतिमा, तुझ्याकडच्या काही प्लेट्स, सर्विंग प्लेट्स आणि बाकी असं काही टिडबिट्स द्यायला वगैरे माशाच्या आकाराच्या अप्रतिम तू केल्या होत्या, टर्क्वाइज ब्ल्यू कलर मध्ये. ही एक इथे प्लेट आहे तुझी, ती मला खूपच आवडली आहे. खूप जड आहे ही, पण ही बघ. तर ही काय म्हणजे कसे काय सहज म्हणून केलीस का? हो, म्हणजे ऑर्डर होती तुला अशा प्रकारची? हे मासे ठेवायला पाहिजे. तू मासे प्रेमी आहेस हे मला माहिती आहे. सुंदर म्हणजे असंच आहे, एक डेकोरेशन काही
एक राऊंड शेप त्याच्यासाठी म्हणून सुटेबल. म्हणजे मला माझ्या ड्रॉइंग पेंटिंगचा ह्याच्यात खूप हे झालं. म्हणजे मी ते टाईल पेंटिंग जे करायचे ना ते सरप्राईज असतं, कारण सिरॅमिक रंग आधी खूपच वेगळे असतात. ते फायरिंग होईपर्यंत अंदाज येत नाही, पण एक जजमेंटनी वर्षानुवर्ष काम करून थोडं माहिती होऊन ते करू शकतो. बरोबर. मला आणखीन एक विचारायचं होतं की जयपूरमध्ये ब्ल्यू पॉटरी म्हणून फार फेमस आहे. तर ते तू कधी केलं नाहीस का? नाही, ते ज्याचं म्हणजे एक काय असतं, प्रत्येक जण ना आपलं काय प्रॉडक्ट आहे, आता तो त्यांचा म्हणजे ती ट्रॅडिशनल पॉटरी आहे तिकडची. तसं मी टर्कीमध्ये पण पाहिलं. हो हो, कारण आपला जो प्रॉडक्ट असतो त्याप्रमाणे आपण आपली सगळी रेंज असते, टेम्परेचरची रेंज, त्याच्याप्रमाणे माती, त्याच्याप्रमाणे ग्लेज, त्याच्याप्रमाणे त्याचं वर्क असं साधारण असतं. मग आपण काय प्रॉडक्ट करायचं आहे त्याप्रमाणे काय टेम्परेचरमध्ये काम करायचं आणि त्याप्रमाणे सगळा सेटअप असं असतं. ते एकाचं दुसऱ्याला नाही करता येत. पण म्हणजे तसं करावं असं वाटलं नाही तुला का? तू ते शिकली नाही? मला सहसा नाही, म्हणजे माझा सगळा कल आहे ना तो ट्रॅडिशनल पेक्षा. हा, आणि ट्रॅडिशनल मॅट फिनिश. हो, म्हणजे असं आहे आता वूड फायरचे इफेक्ट तर आणखी छान येतात, म्हणजे इलेक्ट्रिसिटी ह्याच्यापेक्षा. हां, पण म्हणजे आपली एक नजर त्या पॉटरीमध्ये, आता ट्रॅडिशनल पॉटरीमध्ये मला तसा इंटरेस्ट नाही. म्हणजे एक ट्रॅडिशनल वर्क म्हणून तो अँटिक पीस, युनिक पीस म्हणून आवडेल, पण मला ते करण्यात मला रस नाही. मला माझं क्रिएटिव्ह आणि मॉडर्न करायलाच जास्त. ट्रॅडिशनल पॉटरी म्हणजे काय? आता जशी जयपूर पॉटरी आहे ना, ती ट्रॅडिशनल पॉटरी आहे. ती परंपरेने चालत आलेली आहे आणि त्यातनं परंपरेने कारागीर तयार होतात. तो भाग वेगळा आहे. आणि इथे आम्ही आर्टिस्ट इंडिव्हिज्युअल म्हणून काम करताना आम्हाला आमचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यात आपल्याकडे महाराष्ट्रात अशा काही परंपरा आपल्याकडे आहे, पण आपल्याकडे ग्लेज पॉटरीची परंपरा नाही आहे तशी, जी नॉर्थला आहे. म्हणजे दिल्लीला किंवा म्हणजे जसं उत्तरेकडे जाऊ हे बगदाद, इराक, त्यांच्याकडनं ते इथे आलेलं आहे सगळं. मग आपल्याकडे कसं असतं ते मॅट फिनिश? हां, पण आपल्याकडे ही जी थोड्या ठिकाणी आहे ग्लेज पॉटरी जयपूर, आणि ती पण ट्रॅडिशनल महाराष्ट्रात म्हणते. महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्रात आपल्याकडे जास्त, मला तरी आत्ता माहिती नाही किंवा आठवत नाही, म्हणजे माहिती नाही आहे मला. आपल्याकडे जास्त करून ही स्वयंपाकाची, म्हणजे मडकी, माठ, तवे, हे सगळंच गाडगी आहे आणि पॉट्स. अगदी पॉट्स. ओके, पण हल्ली त्यालाही पुष्कळ भाव आहे असं मी. हो, कारण ते पुन्हा ह्याच्यात आलं ओरिजिनल. हो. अच्छा. बँगलोरला मी ऐकलंय की पॉटरी काहीतरी शिकवतात. हो हो, अजितने दुसरा व्हाईटवेअर पॉटरीचा कोर्स बँगलोरलाच केला. हे व्हाईटवेअर पॉटरी काय? व्हाईटवेअर म्हणजे जसं मी तुला म्हटलं की मातीचं टेम्परेचर आणि फाईननेस वाढत जातो ना, तसा त्याचा रंग लाईट होत जातो. म्हणजे एक टोक आहे टेराकोटा, दुसरं टोक आहे पोर्सलेन, आणि मधल्या ज्या रेंजेस आहेत त्या पॉटरीच्या टेम्परेचरप्रमाणे, म्हणजे अर्धनवेअर लो टेम्परेचर पण पोरस, मग स्टोनवेअर पोरसिटी जाते, विट्रिफाईड होतं आणि रंग आणखी लाईट. मग म्हणजे इम्प्युअर माती कमी होऊन प्युअर चायना किंवा पोर्सलेन होऊन ते व्हाईट क्ले, आणि त्याचं टेम्परेचर सगळ्यात जास्त 700 ते 1400 अशी रेंज आहे. अच्छा, पण त्याचं ब्रेक होण्याचं हे कमी असतं का? असं काही नाही, माती आहे ती, पडली की फुटली. म्हणजे तसं वापरलं तर त्याला हार्डनेस आहे, त्याला जवळजवळ बोन चायना म्हणतात का, बोनचा हार्डनेस आहे त्याला, पण त्याची प्रोडक्शन इतकं थिन आणि हे असतं की त्याची ते डेलिकेटच आहे फायनली. म्हणजे बरोबर, पण हार्डनेस तुम्ही कम्पेअर केलं तर टेराकोटा ब्रिटल असतं विटेसारखं, आणि ते एकदम हार्ड असतं बोनसारखं. वा, सिरामिक्स बद्दल मला खूप खूप माहिती मिळाली तुझ्याकडून. कारण तो एक भाग असा आहे की त्याच्या जवळ मी कधीच गेले नव्हते, नुसती पाहायची, पण ती प्रोसेस काय आहे हे काय मला जनरल लोकांना म्हणजे ह्यातनं थोडीफार होईल माहिती. फक्त पॉटरी बघितली आहे बरीचशी वेगवेगळ्या प्रकारची, पण तू नुसतीच पेंटिंग नाही, बरं पेंटिंगची सुद्धा स्टाईल पण एकदम वेगळी आहे. त्याच्यामध्ये मला खूप ॲनिमल फॉर्म्स दिसतात, माणसांची तोंड दिसतात,
म्हणजे मला दिसतात ना, तू काढली नसशील कदाचित, हां. पण माझ्या नजरेला हां, ती हां. येतात आणि मला ती खूप आनंददायी वाटतात. तर मला तुझी स्टाईल पण पुष्कळ आवडलेली आणि तुझे मुखवटे ते तर अगदी म्हणजे मला मुखवटे करायला खूपच हो. आवडतात पपेट्समुळे. तर ते मला खूप तुझे भावलेले आहेत. त्याचे फॉर्म्सच इतके वेगळे आहेत. कुठेतरी आफ्रिकन वुडन मास्कची आठवण होते, पण त्यांच्यापेक्षा खूपच वेगळे. हां, म्हणजे सगळ्यात आपल्यावर प्रभावही असतात आणि हो. आपल्याला आतलं इन्स्पिरेशन पण असतं. हो. त्याचा मिलाप होतो कधी काही तर ते असं मला त्यामुळे खूप दोन्ही आवडले. गोष्टी काम करतात त्याच्यावर. प्रतिमाने आतापर्यंत इतकं छान काम केलंय. सिरॅमिक्स बद्दल मला काहीच माहीत नव्हतं. तिच्याकडनं खूप खूप काही कळलं. अजून मी त्या कलेमध्ये शिरले नाहीये, हात लावला नाहीये. पण आता मात्र मला अशी मनापासून इच्छा निर्माण झाली की आपण हे शिकलं पाहिजे. आणि प्रतिमाच्या मी मागे लागणार आहे आणि तिला पुन्हा काहीतरी कार्यशाळा वगैरे घेऊन अनेक विद्यार्थ्यांना शिकवायला मी सांगणार आहे. पहिली विद्यार्थिनी मी असेन. तर आपण तिला खूप खूप शुभेच्छा देऊया आणि तिचं काम पुन्हा तिने चालू ठेवावं. मध्ये खंडित झालंय ते न करता पुन्हा चालू करावं अशा आपण सगळ्यांनी इच्छा करूया. तुला खूप शुभेच्छा प्रतिमा. आमच्या कार्यक्रमात आलीस आणि खूप छान बोललीस. मनापासून धन्यवाद. आपण गप्पा मारल्या, मलाही मजा आली त्याची.